श्रीराम समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक दुसरा. समास 7वा. सत्वगुण लक्षण. मराठी अर्थवाचन. अज्ञानाचा शेवट करून परमानंद देणारा हा सत्वगुण परमार्थाचे सौंदर्य आहे. गेल्या समासात भयंकर दुःख देणारा असा तमोगुण सांगितला. आता अत्यंत दुर्लभ असा सत्वगुण ऐका. भजनाला सत्वगुणाचा आधार लागतो. योग्यांना त्याचा आश्रय करून सिद्धी मिळते आणि दुःखाचे मूळ असलेला संसार सत्वगुणच नाहीसा करतो. सत्वगुणाने उत्तम गती मिळते, भगवंताच्या दर्शनाचा मार्ग सापडतो आणि सायुज्य मुक्ती हाती येते. सत्वगुण भक्तांचा आधार आहे. त्याच्या भरवशावर भवसागर तरून जाता येतो आणि मोक्षरूपी लक्ष्मीचे तो ऐश्वर्य आहे. म्हणजे मुक्त पुरुषांच्या वागण्यात तो दिसतो. तो परमार्थाचे सौंदर्य आहे. तो महात्म्याचे भूषण आहे. म्हणजे सत्वगुणांमुळे परमार्थ मन हरण करून नेतो, आकर्षण करतो आणि स्वानुभवी पुरुषांच्या वागण्याला त्याच्यामुळे शोभा येते. त्याच्यामुळे रज तम या गुणांचे निरसन घडते. सत्वगुण अत्यंत सुख देणारा आहे. परमानंदाचा अनुभव देऊन तो जन्म मृत्यूचे निवारण करतो. तो अज्ञानाचा नाश करतो. तो सर्व पुण्याचे मूळ स्थान आहे. म्हणजे सत्वगुणातून सर्व पुण्य उदय पावते. सत्वगुणानेच परमार्थ मार्ग दिसू लागतो. सत्वगुण हा असा आहे, तो देहात प्रकट झाला म्हणजे जे आचरण होऊ लागते त्याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. ईश्वरावर प्रेम, विवेकवृत्ती, परमार्थाची आवड, हरिकथेची गोडी ही सत्वगुणाची महत्त्वाची लक्षणे आहेत. इतर सर्वांपेक्षा ईश्वरावर अधिक प्रेम असणे, 4 लोकांप्रमाणे प्रपंच सांभाळणे आणि हृदयात सदैव विवेक जागा ठेवणे म्हणजे सत्वगुण होय. जो संसारातील दुःखाचा विसर पाडतो, भक्तिमार्ग स्पष्टपणे दाखवतो आणि प्रत्यक्ष भजन करायला लावतो, तो सत्वगुण होय. जो परमार्थाची आवड उत्पन्न करतो, आत्मतत्वाची गोडी निर्माण करतो आणि परोपकार करण्याची उत्सुकता देतो, तो सत्वगुण होय. जो स्नानसंध्या नियमाने करतो, पुण्यकर्मे सहज करतो, ज्याचे अंतःकरण निर्मळ असते, तसेच बाह्यांग म्हणजे शरीर व कपडे स्वच्छ असतात, तो सत्वगुण होय. यजन म्हणजे स्वतः यज्ञ करणे, याजन म्हणजे दुसऱ्याकडून यज्ञ करवणे, अध्ययन म्हणजे स्वतः अभ्यास करणे, अध्यापन म्हणजे दुसऱ्यास शिकवणे, दान करण्याचे, पुण्यकर्म करणे ही लक्षणे जेथे आहेत तो सत्वगुण होय. परमार्थ व तत्वज्ञान किंवा वेदांत ऐकण्याची आवड, भगवंताच्या सगुण चरित्राची गोडी आणि श्रवण केलेल्या उपदेशानुसार आपल्या वागण्यात ताबडतोब बदल करण्याची शक्ती असणे, तो सत्वगुण होय. सत्वगुणी माणूस नाना प्रकारची दाने करतो, व्रते करतो, मंदिरांना मदत करतो. इतकेच नव्हे तर स्वतः देवाच्या सेवेत झिजतो. घोडे, हत्ती, गायी, भूमी, अनेक प्रकारची रत्ने दान करतो, तो सत्वगुण होय. धन, वस्त्र, अन्न, पाणी यांचे दान करतो. तसेच जो ब्राह्मणास भोजन घालतो, तो सत्वगुण होय. कार्तिक व माघ महिन्यातील स्नाने, व्रते, उद्यापने व अनेक दाने जो करतो, काही कामना न ठेवता जो तीर्थाटने व उपवास करतो, तो सत्वगुण होय. सहस्त्र भोजने, लक्ष भोजने तशीच नाना प्रकारची दाने माणूस सत्वगुणामुळे अत्यंत निष्काम मनाने करतो. त्यात कामना असेल तर तो रजोगुण होय. तीर्थाच्या ठिकाणी जाऊन जो गरिबांना अग्रहारे म्हणजे इनाम, जमीन अर्पण करतो, विहिरी व तळी बांधतो, देवळे व शिखरे बांधतो, तो सत्वगुण होय. देवाच्या दारापाशी देवळाला लागून जो धर्मशाळा बांधतो, पायऱ्या, दीपमाळा, वृंदावने आणि पिंपळाचे पार बांधतो, तो सत्वगुण होय. देवासाठी जो लहान मोठ्या बागा लावतो, बगीचे तयार करतो, पाण्याची सोय करतो, जो तपस्वी लोकांच्या मनात शांती देतो, तो सत्वगुण होय. जो संध्येचे मठ आणि भुयारे बांधतो, नदीकाठी पायऱ्या बांधतो व देवाच्या दारी
जो कोठारे बांधतो तो सत्वगुण होय. निरनिराळ्या देवांची जी स्थाने आहेत तेथे जो नंदादीप ठेवतो आणि देवाला दागिने, वस्त्रे, भूषणे अर्पण करतो तो सत्वगुण होय. झेंगट, मृदुंग, टाळ, दमामे, नगारे, ढोल, डफ इत्यादी गोड आवाजांची अनेक वाद्ये आणि अनेक प्रकारची सुंदर सामुग्री जो देवळाला अर्पण करतो व जो भगवंताच्या भजनासाठी उत्सुक असतो तो सत्वगुण होय. छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, निशाणे, चौऱ्या, अब्दागिऱ्या इत्यादी देवाला अर्पण करतो तो सत्वगुण आहे. वृंदावने, तुळशीची वने म्हणजे मोठ्या बागा, रांगोळ्या, समार्जने म्हणजे जागा झाडून सारवून स्वच्छ करायची साधने देवाला अर्पण करण्याची आवड तो सत्वगुण होय. नाना प्रकारची पूजेची भांडी, मंडप, चांदेवे व आसने देवळाला अर्पण करणे तो सत्वगुण होय. देवाला खायला देतो व जो देवाला नाना प्रकारचे नैवेद्य करतो, दुर्मिळ व सुंदर अशी फळे जो देवाला अर्पण करतो तो सत्वगुण होय. अशा प्रकारची भक्तीची आवड ज्याला असते, देवाचे अगदी हलके काम सेवा म्हणून करणे ज्याला मनापासून गोड वाटते, जो स्वतः देऊळ झाडतो तो सत्वगुण होय. मनुष्य उत्सवप्रिय असतो. एरवी नियमाने उपासना करणाऱ्या भक्ताला उत्सवामध्ये भगवंताचे विशेष प्रेम येते. अनेक लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. चांगले श्रवण घडते. संतांचा समागम होतो. म्हणून सत्वगुणी माणसाला उत्सवाची आवड असते. पुण्यतिथी, पर्वणी व महोत्सव यामध्ये ज्याचा जीव गुंतलेला असतो, ते येण्याची जो वाट पाहतो आणि कायावाच्या मनाने जो आपले सगळे अर्पण करतो तो सत्वगुण होय. जो भगवंताची कथा ऐकण्यास उत्सुक असतो, सुवासिक गंध, फुलांच्या माळा व बुक्का घेऊन जो सारखा देवापुढे उभा असतो तो सत्वगुण होय. स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकजण आपल्या अनुकूलतेप्रमाणे देवाला आवडणारे साहित्य घेऊन देवालयात उभा असतो तो सत्वगुण होय. स्वतःचे मोठे महत्त्वाचे काम जरी असले तरी ते बाजूला सारून जो तातडीने देवाकडे येतो, ज्याच्या अंतरंगात भगवंताचे प्रेम जीवाला अगदी चिटकून असते तो सत्वगुण होय. जो आपले मोठेपण बाजूस सारतो, दूर सोडतो आणि देवाचे अगदी हलके काम अंगावर घेतो व देवांच्या दारात तिष्ठत उभा राहतो तो सत्वगुण होय. जो देवासाठी उपवास करतो, जेवण व पान तंबाखू सोडतो, जो नित्य नेमाने जप आणि ध्यान करतो तो सत्वगुण होय. जो कधी कठोर शब्द बोलत नाही, जो अतिशय नियमाने वागतो, जो योग्यांना खुश करतो तो सत्वगुण होय. जो अभिमान सोडतो व अत्यंत निष्काम वृत्तीने कीर्तन करतो आणि कीर्तन करताना घाम, रोमांच वगैरे सात्विक भाव ज्याच्या अंगावर उमटतात तो सत्वगुण होय. जो अंतर्यामी देवाचे ध्यान करतो आणि त्यामुळे ज्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात व त्या प्रेमामध्ये ज्याला स्वतःच्या देहाचे विस्मरण घडते तो सत्वगुण होय. पुढील सत्वगुण पुढे पाहू क्रमशः. जय जय राम कृष्ण हरी.